पनवेल तालुक्यातील नेतळस गावामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून सुमारे 30 लाख रुपयांच्या निधीमधून अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत। या कामाचे भूमिपूजन भाजप नेते एकनाथ देशेकर यांच्या हस्ते गुरुवारी झाले। दरम्यान काही दिवसांपूर्वी विरोधकांनी या कामाचे श्रेय घेण्यासाठी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले होते। याबाबत दिनेश खानावकर म्हणाले की फक्त नारळ फोडून काम होत नाही, त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो। जनता सुज्ञ आहे, ती भूलथापांना बळी पडत नाही। आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळेच आपल्या परिसरामध्ये विकास कामे होत आहेत, असे सांगितले। पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून आणि भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या प्रयत्नांमुळे नितळस गावातील अरविंद चौधरी यांच्या घरापासून ते बौद्धवाडी, प्रमोद भोईर यांच्या घरापासून ते बौद्धवाडी तसेच बौद्धवाडीमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। या कामांचे भूमिपूजन भाजप नेते एकनाथ देशेकर यांच्या हस्ते आणि भाजपचे पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर यांच्या उपस्थितीत झाले। यावेळी भाजपचे नेते एकनाथ देशेकर, पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, बाळकृष्ण पाटील, अंकुश पाटील, नवनाथ खुटारकर, प्रकाश खैरे, राजेश पाटील, भगवान कडू, रवी गोंधळी, माजी सरपंच नंदू भोपी, अमृता मडवी, सदस्य सुमिता काठे, दर्शना पावशे, कैलास मडवी, भार्गव सांगडे, धर्मा पावशे, धनाजी काठे, नारायण काठे, शैलेश पावशे, राजाराम गायकवाड, फुलाजी म्हात्रे, मंगलदास म्हात्रे, दर्शन म्हात्रे, बाळू काठे, रुपेश पावशे, साजन पावशे, मारुती सांगडे, परशुराम भोपी, दशरथ सांगडे, हरी काठे, गुरुनाथ महाराज, प्रकाश मडवी, राहुल काठे, संकेत पावशे, दिनेश पावशे, चंद्रकांत म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आज नितळस गावातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे अरविंद चौधरी यांच्या घरापासून तर प्रमोद भोईर यांच्या घरापासून आणि बौद्धवाडा या अंतर्गत रस्ते तयार करणे, या रस्त्यांचं सर्व कामांचं भूमिपूजन आपल्या सर्वांच्या साक्षीने झालं असे मी आपल्याला जाहीर करतो। आणि मी ते येत असताना मला सांगितलं आमच्या कैलास मडवी यांनी का ज्यावेळी आपण या कामांचा पाठपुरावा घेतला, कामांचा पाठपुरावा घेत असताना आपल्याला आपले जे आमदार प्रशांत ठाकूर आहेत त्यांनी हा निधी सामाजिक न्याय जो निधी उपलब्ध असतो त्यातून हा निधी उपलब्ध 30 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे। पण जसं कैलास मडवी बोलले की जसं आपल्याला भूमिपूजन आपण करणार असं समजलं तर विरोधी पक्ष शेका पक्षाच्या लोकांनी काहीतरी भूमिपूजन करून टाकलं। मी आपल्या माध्यमातून त्यांना विचारू इच्छितो की आपण कोणत्या अधिकाराने हा भूमिपूजन केला। जर भारतीय जनता पार्टीचे आमदार असताना भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत ठाकूर हा निधी देत असतील तर आपण कोणत्या बेसवर सांगू शकता का आम्ही कामाचं भूमिपूजन करतो आणि लोकांना सांगता आम्ही काम आणलं। कामं मंजूर करून घेताना आमची सर्व नितळस गावातील मंडळी असते, आमचे कार्यकर्ते असतात, त्याचा पाठपुरावा करून घेतात, आमदार साहेबांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देतात, तेव्हा ही गावातली कामं होतात। म्हणून आपण सर्वांच्या माध्यमातून मी भारतीय जनता पार्टी म्हणून एक आव्हान करू इच्छितो की आपण सर्वांनी जाब विचारला पाहिजे की आपण भूमिपूजन केला तो कोणत्या बेसवर केला। फक्त नारळ फोडायचे, त्याचा फॉलोअप घ्यायचा नाही। गावात काम जरी सत्ता जर भारतीय जनता पार्टीची नसली तरी भारतीय जनता पार्टी किती कटिबद्ध आहे या गावाचा विकास करण्यासाठी। आता नंदू भोपींनी सांगितलं आहे मागील महिनाभरापूर्वी 3 कोटीचा जो रस्त्याचा काँक्रिटीकरण करणे त्याचं आम्ही भूमिपूजन केलं आहे। त्या 16 कोटीचा व्यायामशाळेचं भूमिपूजन केलं आपण। आज आपण 16 लाखाचा व्यायामशाळेचा होता विषय आणि आज 30 लाखाचा निधी। आणि ज्याप्रमाणे आपण बोललात का पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झालेलं आहे, त्याचं प्रोसेस देखील चालू आहे। फक्त MRDCकडनं आपल्याला टॅप मारून घ्यायचं आहे। तर जर आपण एकदा टॅप मारून घेतला का आपला पाण्याचा विषय पण बस पूर्ण होईल। यासाठी आपले नेते आमदार प्रशांत ठाकूर आपले या सर्वांचे आता मार्गदर्शक अरुण शेठ भगत साहेब सातत्यानं पाठपुरावा करतात। गावातील मंडळी कैलास मडवी असतील, नंदू भोपे असेल, भार्गव सांगडे असतील, सागर सांगडे असतील, हे लोक सातत्याने आमदार साहेबांच्या सोबत राहून अरुण शेठ भगत यांच्या सोबत राहून ही कामं मंजूर करून घेतात। आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की कोणी किती सांगितलं की आम्ही पाठपुरावा केला, पण त्यांना आपण विचारायचं आहे की तुम्ही पाठपुरावा नक्की कुठे केला। नाही तुमचा आमदार आहे ना तुमचा पंचायत समितीमध्ये कोण आहे, जो निधी येतो तो आमदार साहेबांच्या माध्यमातूनच येतो। आपण ठामपणे सांगितलं पाहिजे जनतेला पण, आणि जनता देखील बघते की कोण विकास काम करतो। आता जवळपास या गावात 4 कोटीची विकास कामं आहेत, जवळपास अंदाजी रक्कम 4 कोटी आहे। येणाऱ्या काळात अजून देखील जे गावातील मी आपल्याला सांगू इच्छितो की जर
आपण या नितस गावकऱ्यांनी जर आम्हाला भारतीय जनता पार्टीला सहकार्य केलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये, तर विचार करा, जर सत्ता नसताना आपण एवढा निधी आणू शकतो तर सत्ता असताना किती निधी देऊ शकतो.